We'll open our Bibles to Psalm chapter 46 verses 1 and 2. स्तोत्र संहिता 46 त्यातलं पहिलं आणि दुसरं वचन आपण यावेळेला सर्वांनी मिळून काढूया. God is our refuge and strength, a very present help in trouble. Therefore we will not fear, though the earth be removed, and though the mountains be carried into the midst of the sea. स्तोत्र संहिता 46 आणि त्यातलं पहिलं व दुसरं वचन. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, संकटात तो सहाय्यास सदा हजर असतो. याकरता जरी पृथ्वीची उलटापालट झाली आणि जरी डोंगर समुद्रांच्या हृदयांमध्ये सारले गेले तरीही. Praise God. देवाला धन्यवाद. There are, two things that man desperately needs तुम्हाला today. ठाऊक आहे आज मनुष्याला दोन गोष्टींची व्याकुलतेनं गरज आहे. A refuge एक तर आश्रय, when he is fearful, जेव्हा त्याला भीती वाटलेली असते त्यावेळेला घ्यायला लागणारा आश्रय, and strength in the times of weakness. आणि जेव्हा केव्हा मनुष्य दुर्बळ पडतो त्या अवस्थेमध्ये त्याला लागणारं बळ किंवा शक्ती. Give man these two things, मनुष्याला या दोन गोष्टी तुम्ही द्या and he will ride even over through the severest of storms of life. म्हणजे मग तो मनुष्य आयुष्यात आलेल्या अगदी प्रचंड मोठ्या संकटांवरती सुद्धा मात करून वर येईल. Praise God. देवाला धन्यवाद. He will go over mountains आणि अगदी डोंगरांनाही चढून पार जाईल and with singing, आणि तेही गात गात, because कारण these two things have been supplied. या दोन गोष्टी त्याला पुरवल्या गेलेल्या आहेत, आश्रय आणि बळ. Bible says, बायबल म्हणतं God is a mighty fortress. परमेश्वर आपला महान गड आहे. God is our refuge and strength. परमेश्वर आपला आश्रयस्थान आणि आपलं बळ किंवा शक्ती आहे. What will give calmness in the midst of storms? सगळ्या वादळामध्ये आपल्याला शांतता कशातनं मिळणार? God's assurance, देवाची एक खात्री, God's promise. देवानं दिलेलं वचन. And God says, आणि देव म्हणतो let the earth tremble, संपूर्ण पृथ्वी थरथर कापू दे let the mountains tumble into the sea. आणि डोंगर अक्षरशः समुद्रामध्ये निघून जाऊ दे. You can rely on me, तरीही तुम्ही माझ्यावर अवलंबून राहू शकता असं देव म्हणतो. because I am the safest place for you to hide. कारण मी तुमच्यासाठी सगळ्यात सुरक्षित असं लपायचं स्थान आहे. Praise देवाला God. धन्यवाद. The Almighty God is telling you. महान सामर्थ्यवान देव तुम्हाला आज हे सांगत आहे He is ready to help you in the times of your need. आणि तो तुम्हाला तुमच्या गरजेच्या समयी मदत करायला तयार आहे. What a blessed assurance. काय धन्य खात्री आहे. You can stand boldly at the cliff edge of doom. अगदी धाडसाने तुम्ही नाशाच्याही टोकावरती येऊन उभे राहू You शकता. can be courageous in the midst of the severe storm. आणि कितीही प्रचंड मोठं वादळ आलं तरी त्यातही तुम्ही धीराने राहू शकता. Why? का? Because God is your refuge. कारण देव तुमचं आश्रयस्थान आहे. Because God is your strength. कारण देव तुमची ताकद आहे. And He will give you strength when every strength of human fails. आणि मानवी स्तरावरची जेव्हा सगळी शक्ती अपयशी ठरते त्यावेळेला देव तुम्हाला शक्ती देईल. If God is with you, जर देव तुमच्या बरोबर असेल then you need not be afraid. तर मग तुम्ही घाबरायची गरज नाही. If God is for us, आणि जर देव आपल्यासाठी असेल who can go against us? तर आपल्या विरुद्ध कोण जाणार? Nothing. काहीच नाही. No demons, no evil, nothing. आणि कोणीच नाही. कोणी सैतान नाही, दुरात्मे नाही, काही नाही आणि कोणी नाही. God should be your confidence. तर देव आपला विश्वास असला पाहिजे. If God is your confidence, आणि जर देव तुमचा विश्वास झाला nothing can shake you on this तर earth. मग कुठलीच गोष्ट या भूतलावरची तुम्हाला हादरवू शकणार नाही. Praise God. God is giving you this message tonight. आणि परमेश्वर आज रात्री हा संदेश तुम्हा लोकांना देत आहे. The God of hope आशेचा देव is giving you hope तुम्हाला आशा देत आहे. in the midst of hopelessness. सगळ्या निराशतेमध्ये आशेचा देव तुम्हाला आशा देत आहे. God is saying, देव बोलत आहे don't worry, की काळजी करू नका, I am with you. मी तुमच्या बरोबर I आहे. will never leave you, I will never forsake you. मी तुम्हाला कधीही सोडणार नाही, मी तुम्हाला कधीही टाकणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. You walk with God तुम्ही देवासमवेत चाला and God will walk with you. म्हणजे देवी तुमच्या सोबत चालेल. You take the first step, तुम्ही पहिलं पाऊल उचला God will take the 99 steps. आणि बाकीची 99 पावलं देव उचलेल. You draw nigh to Him, तुम्ही देवाच्या जवळ या He will draw nigh to you. म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. Praise God. देवाला धन्यवाद. See the man who has God. पहा, ज्या माणसाकडे ज्या माणसासोबत देव असतो तो माणूस तुम्ही कधी पहा, His walk is changed, त्याची चाल बदललेली His talk असते, is changed, त्याचं बोलणं बदललेलं असतं, everything changes. त्याचं सगळंच बदलतं, His sorrow is turned into joy. त्याचं दुःख आनंदात बदलून जातं. I have seen it in my life. माझ्या जीवनात मी हे पाहिलंय. From the day I gave my heart to my living God, ज्या दिवशी माझं हृदय मी माझ्या जिवंत देवाला दिलं my walk has changed, त्या दिवसापासून माझं चालणं बदललं, my talk has changed, माझं बोलणं बदललं, my thinking has changed, माझी विचारधारा बदलली. because I know कारण मला कळलं in all things सगळ्या गोष्टी God will be my support. परमेश्वर माझा आधार असणार आहे हे मला समजलं. Amen. Amen. In problems, in pain, in sickness, He supports you. समस्यांमध्ये, वेदनांमध्ये, आजारपाजारांमध्ये देव तुम्हाला आधार देतो.
Amen. Amen. Man cannot say, I depend on this or I'm depending on that. मनुष्य असं म्हणू नाही शकत की मी याच्यावर अवलंबून आहे, मी त्याच्यावर अवलंबून आहे. They are all flimsy dependence. कारण हे ते या सगळ्या गोष्टी हे सगळं डगमगणार आहे. You can't even depend on your money तुम्ही तुमच्या पैशावर सुद्धा अवलंबून राहू शकत नाही. because money has wings and flies कारण on. पैशालाही पंख असतात आणि पैसा उडून जातो. पैसा आज आहे तर उद्या नाही. Even a rich man is reduced to the greatest want. आणि एखाद्या धनवान माणसाला सुद्धा कधी ना कधी अक्षरशः फार गरज भासायला लागते. Man is liable to the loss of his reputation. तर मनुष्य कधी कधी असं होतं की त्याची प्रसिद्धी, नावलौकिक या सगळ्याची हानी होते. Not because of his foolish conduct only, आणि फक्त तो मनुष्य मूर्खासारखा स्वतः वागलाय म्हणूनच नाही, but even by the mere malice of other people. तर तो स्वतः मूर्खासारखा वागला असेल किंवा इतर लोकांनी काहीतरी दुष्टाई केली असेल म्हणून हे असं सगळं त्या माणसाच्या जीवनात झालं असेल. Everywhere there is evil. सर्वत्र दुष्टाई आहे. Prices are soaring high. महागाई दर दिवसाला वाढत आहे. Nothing is certain. आणि कशाचीच आज काही गॅरंटी किंवा खात्री नाही. The graph is going up and down. आलेख सगळ्याचा सारखा चढतो उतरतो चढतो उतरतो. Only one thing does not change. आणि एकच गोष्ट अशी आहे जी बदलत नाही. God's love. देवाचं प्रेम. God's love never changes. देवाचं प्रेम कधीही बदलत नाही. In good times and bad times, चांगल्या काळात, वाईट काळात His love never changes. देवाचं प्रेम कधीही बदलत नाही. Whether you deserve it or not, मग त्या प्रेमाच्या लायकीचे तुम्ही असा किंवा नसा, His love is constant. ते देवाचं प्रेम आहे ते सारखंच असतं. Praise God. सातत्याचं असतं. You just have to humble yourself, तुम्ही फक्त स्वतःला नम्र करायचं, bow down before Him, नम्रपणे त्या देवासमोर नमन करून यायचं take your place as His son and daughter, आणि आपली जागा देवाची मुलं म्हणून घ्यायची and let God play His role as God. आणि देवाला देवाची भूमिका देव म्हणून आपल्या जीवनात बजावू द्यायची. Praise God. God loves those people who trust on Him. देवाला अशी माणसं आवडतात की ज्या माणसांचा विश्वास देवावर आहे. Praise God. देवाला धन्यवाद. He loves to bestow His love on those who trust on Him. आणि देवाला अशा लोकांवरती सुद्धा प्रेम करायला आवडतं की ज्या लोकांचा त्याच्यावर विश्वास आहे. He says देव म्हटलाय He is the very present help. तो अगदी तात्कालिक सहाय्याला येणारी मदत आहे. Very present help means right now He is here. अगदी लगेचच म्हणजे तात्कालिक आता तो इथे आहे मदत करायला. It's not that you have to call up and then your friend responds and then he says I will come and then he may come or he may not म्हणजे come. असा काही भागच नाहीये की तुम्ही तुमच्या मित्राला फोन करणार, मग तुमचा मित्र फोन केल्यानंतर आला तर येणार, नाही तर मग नाही येणार, असं काही नाही. देव आपली तात्कालिक लगेचच मदत आहे. The first person to help you is God. पहिला व्यक्ती तुम्हाला मदत करणारा आहे देव. The fastest person to reach you is God. आणि पटकन तुमच्यापर्यंत पोहोचणारा जर कोणी असेल तर तो आहे देव. God says, देव बोललाय, call unto me in the days of your trouble and I will answer you. संकट समयी तू माझ्या नावाचा धावा कर आणि मी तुला उत्तर देईन म्हणाला. Praise God. देवाला धन्यवाद. Bible speaks of Jacob. बायबलमध्ये याकोब नावाच्या माणसाविषयी लिहिलंय. He was a deceiver. हा याकोब ना फसव्या होता, तो फसवायचा He would struggle. आणि संघर्ष करत राहायचा सारखा. He always was selfish. म्हणजे सारखी त्याची डोकेफोड चाललेली असायची. तो फार स्वार्थी माणूस होता, He had his brother, मतलबी होता. त्याला त्याचा एक सख्खा भाऊ होता, but he was so selfish. पण तो इतका स्वार्थी होता ना He never looked on to anybody. की त्याने कधी कुणाकडे लक्ष वगैरे दिलं नाही. But such a life is never easy. आणि असं जीवन कधी सोपं नसतं बरं It का. is hard life. जे स्वार्थीपणाने भरलेलं जीवन आहे ते नेहमी अवघडच असतं. To fight your way, to dominate, to wrestle for things is hard. मग त्याच्यामध्ये आपल्या मार्गासाठी युद्ध लढायचं आणि मग आपला मार्ग मिळवून तसं पुढे जायचं, असं जीवन फार अवघड असतं. He would manipulate and work his way up through trickery. तर हा याकोब युक्ती कुयुक्ती असं सगळं करून आपला स्वतःचा मार्ग शोधायचा. Like even today you see some people, they are struggling to rise out. जसं आजही काही माणसं अशी आहेत ना की जी आयुष्यामध्ये वर यायला अक्षरशः काहीही करतात. They will do anything to come up म्हणजे high. काहीही करायला तयार असतात आयुष्यामध्ये उत्कर्षाला यायला काही माणसं. It's very difficult for such people to आणि अशा have life. लोकांना अवघड आहे बरं का फार. Bible says in Proverbs 13 verse 15, नीतिसूत्र 13वा अध्याय 15वं वचन बायबल म्हणतं, the way of transgressors is hard. पाप्याचा मार्ग अवघड आहे. The way of a sinner is hard. पाप्याचा मार्ग अवघड आहे. The way of the ungodly is a rocky road. आणि अभक्तिमान माणसांचे रस्ते खडकाळ असतात It is full of pits. आणि त्यामध्ये खड्डे फार असतात. It leads to disaster. It leads to death. आणि शेवटी तो रस्ता मरणाकडे नाशाकडे घेऊन जातो. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 4 verse 19, नीतिसूत्र 4था अध्याय 19व वचन, the way of those who do wrong is like deep darkness. आणि जी माणसं चुकीचं काम करतात त्यांचा मार्ग निबिड अंधकारासारखा मार्ग आहे. They don't know what makes them to trip and fall. आणि त्यांना काही माहित नाही
त्यांना काही कळत नसतं की कुठं ठेच लागून ते कुठे पडणार आहेत. And that's what happened to Jacob. आणि याकोबाच्या जीवनात सुद्धा असंच झालं. Because of his own ways. त्याच्या स्वतःच्या मार्गामुळे, स्वतःच्या स्वार्थी मतलबी जीवनामुळे What he sowed, he reaped. त्याने जे पेरलं ते कापलं. Problems cropped up in the house, आणि मग घरामध्ये समस्या निर्माण झाल्या. and he ran away from his house. मग घरामध्ये समस्या निर्माण झाल्यानंतर याकोब त्याचं घर सोडून पळून गेला. All his dreams were shattered. मग पळून गेल्यानंतर त्याची सगळी स्वप्न विखरली He brought such bitterness in the eyes of his brother आणि खूप सारा कडूपणा त्याच्या भावाच्या नजरेत त्याने आणला. that his brother even wanted to kill him. आणि मग त्याच्या सगळ्या भावाच्या मनात आलं की मी याला आता सोडणार नाही, मी याला ठार मारणार आहे. And this is what happens when you don't give God the first place in आणि your असंच life. होतं जेव्हा आयुष्यात आपण देवाला पहिलं स्थान देत नाही तेव्हा अशा काहीतरी घटना आपल्या जीवनामध्ये होऊन जातात. Somewhere you lose on life. आणि कुठेतरी आपण आयुष्यावरती पराजयी व्हायला लागतो आणि दुसऱ्यांच्या मनात असं यायला लागतं की मी आता याला सोडणार नाही, मी याचा खून You करेन. try to make life. आणि तुम्ही मग आयुष्य बनवायचा प्रयत्न करत असता It doesn't happen. पण तुमचं आयुष्य बनत घडत नाही. Without God's touch, without God's push, you can never make life. कारण एक तर देवाच्या स्पर्शाशिवाय, देवाच्या धक्क्याशिवाय तुम्ही नाही जीवन बनवू शकत. आयुष्याला आकार नाही येणार बेटा, शेवटी देव हा लागतोच. You cannot make life through evil ways. आणि तुम्ही वाईट मार्गांनी, कुमार्गांनी, दुष्टाई करून आपलं जीवन बनवू शकत नाही. And moreover, God does not stand by you. आणि त्याहून जास्त दुष्टांच्या बाजूने देव उभा राहत नाही. मग You have to change your ways. त्याच्यासाठी तुम्ही तुमचे मार्ग बदलले You have to पाहिजे ask for forgiveness आणि from तुम्ही God. देवाला क्षमा मागितली You have पाहिजे. to come back to God. तुम्ही देवाकडे परत आलं पाहिजे. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 15 verse 10, नीतिसूत्र 15वा अध्याय 10वं वचन, those who hate to be corrected will die. आणि ज्या माणसांना स्वतःची चूक सुधरवून घेणं आवडत नाही ते मरणार. Bible says in Psalm 95 verse 10, स्तोत्रसंहिता 95 त्यातलं 10वं वचन म्हणतं, God says, देवच बोलला I was angry with the people for they do not know how I want them to live. मी लोकांवर चिडलो कारण त्या लोकांना कळतच नाहीये की मला त्यांच्यापासून काय हवंय, की त्यांनी कसं जगावं हे या लोकांना कळत नाही, म्हणून या लोकांवर मी चिडलोय. देव म्हणाला. Every time you draw close to God, तर ज्या दर वेळेला तुम्ही देवाच्या जवळ याल God's mercy will come upon you. देवाची दया तुमच्यावर येईल, God's grace will come upon you. देवाची कृपा तुमच्यावर येईल. God loves a broken heart. आणि देवाला ना असं तुटलेलं हृदय फार आवडतं. God loves a humble heart. आणि देवाला नम्र हृदय, तुटलेलं हृदय यांच्या प्रेमात God loves the neglected class. आणि दुर्लक्षित माणसांवर देवाचं फार प्रेम असतं. God said देव बोललाय in Jeremiah 33 verse 3, इर्मया 33वा अध्याय आणि त्यातलं 3रं वचन, I have loved you with an everlasting love. सनातन प्रीतीनं मी तुझ्यावर प्रीती केलेली आहे. And see God. आणि देव बघा, God came down to visit Jacob. देव स्वतः खाली आला याकोबाला भेटायला. God brought him to the place of brokenness. आणि देवाने याकोबाला अक्षरशः तो तुटेल अशा जागेपर्यंत आणलं. Till that time Jacob had never cried. आणि तोपर्यंत याकोब कधी रडला नव्हता. त्याच्या Never. डोळ्याला कधी पाणी आलंच नाही याकोबाच्या. Only those who trust in God cry. आणि ज्या लोकांचा देवावरती विश्वास असतो ना तीच लोक रडतात, त्यांचेच डोळे भिजतात. Say. The people who don't trust in God will never cry. ज्या लोकांचा देवावर विश्वासच नाहीये ते लोक कधीही रडत नसतात. Because they don't want to show their weakness. कारण त्यांना आपला अशक्तपणा कुणालाही दाखवायची इच्छा नसते. They want to show that they are very strong. त्यांना नेहमी सगळ्यांना असंच दाखवायचं असतं की माझं सगळं नीटनेटकं चाललेलं आहे, मी बलवान आहे, मी शक्तिमान आहे. But deep inside they know they are nothing. परंतु आतून त्यांना माहित असतं की मी तर शून्यात निघालेलो आहे. But when Jacob was on the road, आणि मग याकोब अक्षरशः जेव्हा रस्त्यांवर आला he knew त्याला कळलं he cannot make it. की नाही, मला आता नाही जमणार. On my own I cannot make it. माझ्या स्वतःच्या शक्तीवर आता मला जगणं जमणार नाही. For the first time he had tears in his आणि eyes. अगदी आयुष्यात पहिल्यांदा त्याचे डोळे भिजले आणि तो रडला. Bible says बायबल म्हणतं in Hosea chapter 12 verse 4, होशे 12वा अध्याय 4थं वचन, he wept and made supplication to God. याकोब रडला, इतका रडला आणि त्याने देवाला हात जोडून प्रार्थना केली. That's what is revealed in Hosea 12:4. होशे 12वा अध्याय 4थ्या वचनामध्ये आपल्याला हे प्रगट केलेलं आहे. When God saw his tears, आणि मग देवाने त्याचे अश्रू पाहिले he visited Jacob. आणि मग देव त्याला भेटायला आला. देवाने त्याला दर्शन दिलं. When you become weak, God will visit you. असं आपण जेव्हा अशक्त पडतो ना त्याला देव तुम्हाला दर्शन द्यायला येईल. When you say, I don't have anybody, Lord, आणि ज्या वेळेला तुम्ही असं म्हणाल की माझं कोणी नाही, या उभ्या दुनियेत माझं कोणी नाही, I'm trusting you, माझा विश्वास फक्त तुझ्यावर आहे दे बाप्पा, God will come to you. त्यावेळेला देव तुझ्याकडे येईल. जेव्हा तू म्हणशील आतलं बाहेरचं माझं कोणीच नाहीये. Bible says
बायबल म्हणतं In Genesis 28 verse 15, उत्पत्ती 28 त्यातलं 15वं वचन, God visited him देव त्याला दर्शन द्यायला आला and God said, आणि देव त्याला म्हणाला, Jacob, याकोबा, I have seen your tears. मी तुझे अश्रू पाहिलेले I am with you. आणि मी तुझ्या सोबत आहे. I will keep you in all places wherever you go. जिथे कुठे जाशील ना तू, तिथं मी तुला सांभाळीन I will bring you home. आणि मी तुला घरी परत आणीन. I will not leave you until I have done what I have spoken to you. मी तुला तुझ्या मायदेशी परत आणीन. तुझ्या विषयीनं जे काही मी बोललोय ते सगळं पूर्ण होईपर्यंत याकोबा मी तुला सोडणार नाही. Wow, what a promise. काय अभिवचन देवाने त्याला दिलं, म्हणजे असं हश झाल्यासारखं झालं त्याला. God said, look at your state, Jacob. आणि मग देव याकोबाला म्हटला, सध्याची तुझी अवस्था बघ बेटा, From where to where? कुठून कुठं आलास रे तू? From a home to homelessness. म्हणजे घरातनं अगदी तू उघड्यावर रस्त्यावर आलास रे. But पण if you make me your refuge, जर तू जर मला आश्रयस्थान केलं स्वतःचं, if you make me your strength, जर तू मला तुझी ताकद बनवलंस, I will make your life. तर देव त्याला म्हटला, मी तुझं आयुष्य घडवीन, That's what God is telling you. आकार देईन मी तुझ्या आयुष्याला. असं देव आज तुम्हा लोकांना सुद्धा सांगत He आहे. is telling you, आज देव तुम्हा लोकांना सुद्धा हे सांगत आहे if you make me your refuge, की तुम्ही लोकांनी जर देवाला आपलं आश्रयस्थान केलं, if you make me your strength, आणि देव तुमच्याशी बोलतोय की तुम्ही लोकांनी जर मला तुमची ताकद बनवलं, I will make your life. तर तुमचंही जीवन मी बनवीन. का नाही? जरूर. That God made my life. त्या देवाने माझं जीवन बनवलं. Some of you may not know my life. तुमच्यातल्या काही लोकांना माझं जीवन माहित नसेल. I lost my father at a very young age. मी फार लहान असताना माझे वडील वारले Nobody to take care of. आणि कोणीही नव्हतं आम्हाला सांभाळणार. No food, nothing. खायला अन्न नाही, काही नाही, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा यातलं काहीच आमच्याकडे नव्हतं. Struggled in life. आणि असे संघर्ष चालले होते आयुष्यात की विचारू नका. But my God made my पण life. माझ्या देवाने माझं जीवन बनवलं बरं का. I stand before you. आणि मी उभा आहे आज तुमच्या समोर. बघा मला, It is God who made my life. देवाने माझं जीवन बनवलंय याचं एक जिवंत उदाहरण म्हणून माझ्याकडे बघा. Praise God. देवाला धन्यवाद.